मला सगळ्यात आधी कॉंग्रॅट्स करायला आवडेल की फिल्म इतक्या मोठ्या प्रमाणात सक्सेस सध्या मिळवतीये. इतकी थँक्यू चर्चा फिल्मची होतीये त्याबद्दल. थँक्यू तर थँक्यू सो मच. सुरुवात करायला आवडेल पावनखिंड. आणि पावनखिंड रिलीज झाल्याच्या ऑलमोस्ट 1 ते 1.5 आठवड्यानंतर द काश्मीर फाईल्स रिलीज झाली. तर जेव्हा या दोन्ही फिल्म रिलीज झाल्या त्यानंतरची सगळ्यात पहिल्यांदा आलेली प्रेक्षकांची एखादी प्रतिक्रिया जी आठवते मेजरली? पावनखिंड रिलीज झाल्यानंतर म्हणजे आज आता पावनखिंडचा 6वा आठवडा सुरू झाला. सो नक्कीच. इन स्पाइट ऑफ कमिंग ऑन दी OTT, पावनखिंड अजूनही थिएटर्स मध्ये जोरदार चाललेली आहे. काश्मीर फाईल या सिनेमाबद्दल काही फार फार माहित नव्हतं लोकांना. हळूहळू लोकांना कळत होतं की असा एक सिनेमा येतोय. अँड बिकॉज आय वॉज शेअरिंग सो मेनी थिंग्स ऑन माय सोशल मीडिया, लोकांना नक्कीच. हेही कळत होतं की मी आहे त्या सिनेमात, पण माझा किती महत्वाचा रोल आहे किंवा मी नेमकं काय करतोय हेही कोणाला माहित नव्हतं. पण तू म्हणालास तसं पावनखिंड 18 फेब्रुवारीला रिलीज झाला आणि काश्मीर फाईल्स 11 मार्चला रिलीज झाला. सो एक 3-3.5 आठवडे 4 आठवडे गेले होते मध्ये. आणि जेव्हा लोकांनी काश्मीर फाईल्स पाहिला तेव्हा एक आश्चर्याची प्रतिक्रिया जास्त आहे की अरे तेच. एस्पेशली मराठी ऑडियन्स जे आहे, मराठी हिंदी जे नॉन मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी मी नवीन आहे, त्यांना काहीच माहित नाही मी कोण आहे काय आहे. पण मराठी लोकांसाठी जी एक इमेज गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेली आहे त्याला कम्प्लिटली छेद देणारा हा रोल होता आणि आश्चर्याची भावना जास्त होती लोकांमध्ये. आणि मला खूप आनंद आहे की लोकांनी ते खूप छान एक्सेप्ट केलेलं आहे, कारण अनेक मीम्स आणि अनेक पोस्ट आणि स्टोरीज फिरतात की एकीकडे माझं पावनखिंड मधलं चित्र, दुसरीकडे काश्मीर फाईल्स मधलं चित्र, आणि अप्रिसिएशन जास्त आहे, कौतुक जास्त आहे. नक्कीच. आणि बिट्टाचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर मुळात प्ले करताना तुमची आयडियोलॉजी कशी होती त्या कॅरेक्टरकडे बघतानाच, आणि तुमचं प्रेप बेसिकली काय होतं? पहिला प्रेपचा भाग होता काश्मीरी ऍक्सेंट, तो सगळ्यात महत्वाचा होता या रोलसाठी. कारण मी मराठी आहे आणि जरी मी हिंदी बरी बोलत असलो तरी सुद्धा काश्मीरी लोकांचा जो ऍक्सेंट आहे हिंदी बोलण्याचा तो पूर्णतः वेगळा आहे. जसं प्रत्येक प्रांतातल्या माणसाचा असतो ना की मराठी माणूस हिंदी वेगळ्या पद्धतीने बोलतो, गुजराती वेगळ्या पद्धतीने बोलतो, तर तो ऍक्सेंट पिक करणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. या चित्रपटात जिनं शारदाची भूमिका केलेली आहे, भाषा सुंबली, ती स्वतः काश्मीरी आहे आणि ती माझी NSD मधली ज्युनियर आहे. तिची मला प्रचंड प्रमाणात मदत झाली तो ऍक्सेंट पिकअप करण्यासाठी, आणि शी वॉज लाईक माय टीचर थ्रू आउट द फिल्म. दुसरा भाग होता अर्थातच बिट्टाची जी काही मानसिकता आहे, कारण बिट्टा हा एक माणूस नाही, हे कुठल्या एका माणसाचं डेपिक्शन नाही, इट इज अ मिक्स ऑफ फ्यू मेन ऑर फ्यू पीपल इन रिअल लाईफ. सो ते करत असताना ह्या माणसांची मानसिकता नेमकी काय आहे, ते इतके आतून डेड झालेले आहेत की ते सहज म्हणतात की मी माझ्या आईलाही मारेन, माझ्या भावालाही मारेन, आणि ते फक्त म्हणून थांबत नाही, ते करून दाखवतात. सो ती मानसिकता, त्या मानसिकतेपर्यंत पोहोचणं हा प्रवास फार महत्वाचा होता. रिसर्च मटेरियल खूप होतं, विवेकजींनी खूप रिसर्च, 3-1 वर्ष त्यांचं रिसर्च ह्याच्यावर चाललेलं आहे, त्यामुळे मला अनेक व्हिडिओज मी बघत होतो. पण एक मात्र नक्की होतं डोक्यात माझ्या की आपल्याला कोणाचीही मिमिक्री करायची नाही. नक्कीच. हा असं करतो मग आपण असं करतो, कारण मग ते काय गॅदरिंग मधलं नाटक झालं असतं. माझा सगळा फोकस होता ती मानसिकता लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, आणि दॅट वॉज दी प्रेप ऑर दी एफर्ट. नक्कीच. आणि जेव्हा फिल्म पूर्ण बनून तयार झाली आणि जेव्हा रिलीज होणार होती तेव्हा मनात काही विचार होते का की यार ही फिल्म रिलीज झाल्यानंतर तेव्हाची जी धाकधूक होती ती धाकधूक कशा पद्धतीची होती? ऑनेस्टली धाकधूक नव्हती मला फार. याचं कारण सांगू का, की ही फिल्म इतकी मोठी होईल हेच वाटलं नव्हतं मुळात. ताश्कंद फाईल्स जर तू बघितलास, म्हणजे जो विवेकजींचा आधीचा सिनेमा आहे, इट इज नाव अचीव्ड अ कल्ट स्टेटस. म्हणजे आता ताश्कंद फाईल्स बघितला नाही असा माणूस अभावानच सापडतो आपल्याला. ती फिल्म सुद्धा अशी छोटी रिलीज झाली, हळूहळू लोक त्याच्याबद्दल चर्चा करू लागले, आणि पाहता पाहता त्या फिल्मनं मोठमोठ्या बॉलिवूडच्या फिल्म समोर त्या काळात 100 दिवस थिएटरमध्ये पूर्ण केले. ही खूप मोठी गोष्ट आहे. 100 दिवस म्हणजे जवळजवळ अर्ध वर्ष, 1/3 ऑफ वर्ष ती फिल्म थिएटर्समध्ये होती. आज झी सिनेमावर सुद्धा अनेक जण ती फिल्म बघत असतात. तर मला कुठंतरी असं डोक्यात होतं की काश्मीर फाईल्स पण असंच होईल.
पिक्चर लोकांपर्यंत पोहोचेल, लोक चर्चा करतील, लोकांना आवडेलही, पण तो इतका काय म्हणू आपण त्याला, एक बॉम्ब फुटावा तसा हा सिनेमा येऊन आपल्या अंगावर फुटेल असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे मला तशी धाकधूक नव्हती. म्हणजे मला अजून आठवतंय, शुक्रवारी 11 तारखेला सिनेमा रिलीज झाला. 10 तारखेला गुरुवारी आमचा एक कास्ट अँड क्रूचा शो होता मुंबईत. त्यावेळेला मी आणि पल्लवी मॅम असं आम्ही की अरे बघ हे बघ, अजून एक थिएटरमध्ये अजून एक शो मिळाला, अरे हे बघ अजून एक शो ओपन झाला, असं आमचं चाललं होतं. इतके कमी शोजने हळूहळू हळूहळू ओपन होतो तिथं. पण द वे इट हॅज एक्सप्लोडेड सडनली ऑन अस, हे मला एक्सपेक्टेडच नव्हतं अजिबात. क्या बात आहे. तर जसं ताशकंद फाईलचा विषय निघाला, ताशकंद फाईल असेल किंवा तर काश्मीर फाईल असेल, ओव्हरऑल विवेक अग्निहोत्रींबाबतीत बोलायला गेलं तर त्यांच्या फिल्मचं एक खासियत असं म्हणता येईल की ते जाताना क्वेश्चन मार्क सोडून जातात. ते प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. तर त्यांच्या आयडिओलॉजी सोबत काम करतानाचा त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा होता? ते एक असतं सिनेमाची आयडिओलॉजी काय, एक असतं डायरेक्टरची आयडिओलॉजी काय, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काम करताना एकत्र असतं की या डायरेक्टरची काम करण्याची पद्धत काय. चित्रपट जे सांगू पाहतोय ते खूप महत्वाचं आहे असं मला चित्रपटाचं स्क्रिप्ट वाचल्यानंतर वाटलं की व्हॉट एव्हर द फिल्म इज सेईंग ते असं आहे जे गेल्या 32 वर्षात कोणी म्हटलेलं नाही. ती बाजू मांडली गेलेली नाही काश्मीरी हिंदूंची, आणि ती मांडली जाते. आणि त्या मांडणीमध्ये कुठेही असत्य कथन नाही काहीच. दुसरा भाग होता विवेकजी एका विशिष्ट आयडिओलॉजी मधनं येतात. त्यांची एक विशिष्ट एनर्जी आहे काम करण्याची, भिडण्याची कुठल्याही गोष्टीला. ते काही हातचं राखून काही करत नाहीत. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक डिरेक्टर म्हणून ही इज एक्स्ट्रीमली, म्हणजे कुठल्याही अभिनेत्याला असा दिग्दर्शक हवा असतो जो तुम्हाला तुमची फ्री स्पेस देतो, आणि जो तुम्ही वाहवत जर जात असाल की तुम्ही एखादी गोष्ट अति करत असाल तर तुम्हाला तिथेच सांगतो की नाही हे नका करू. सो इन दॅट वे वर्किंग विथ मिस्टर विवेक अग्निहोत्री वॉज रिअली फन. कारण आमचं जरी इतका गंभीर सिनेमा आम्ही करत असलो तरी आमचं जे जे काही शूटिंग होतं डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 या 2 महिन्यात आम्ही फिल्म शूट केली. ते शूटिंग वॉज, आय विल नॉट से इट वॉज इन अ वे इट वॉज फन. कारण जरी विषय गंभीर असला, खूप त्याच्यामध्ये त्याचं खूप एक प्रेशर असलं तरी सुद्धा त्यांनी ते प्रेशर कुठल्याच अभिनेत्याला जाणवू दिलं. आणि ह्याच्यामध्ये विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी ऍज अ प्रोड्युसर या दोघांचंही खूप मोठं क्रेडिट आहे. सो आता जसं आपण बघतो की लोकांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, तर तुम्ही इच अँड एव्हरी व्ह्युअरला काय सांगाल की त्यांनी या फिल्मकडे कसं बघितलं पाहिजे किंवा काय बोध या फिल्ममधून घेतला पाहिजे? हे बघ, मी ते इतकं सरदोपट करून सांगणार नाही कोणालाच. कसं बघितलं पाहिजे हे सांगणं माझं काम नाहीये. बघितलं पाहिजे एवढं मात्र. न बघता केलेली टीका ही अनाठ आहे. तुम्ही बघा, बघितल्यानंतर जर असं वाटलं की मला ह्यातलं हे 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 पटलं तर व्हेरी गुड. सगळंच पटू शकतं किंवा 80% पटू शकतं किंवा 20% पटू शकतं. त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर वाद, त्याच्यावर एक वैचारिक घुसळण हीच तर अपेक्षित असते ना. एखादा वैचारिक सिनेमा आपण जेव्हा करतो तेव्हा माझं हे म्हणणं हे तुम्हाला पटलंच पाहिजे असं कधीच नसतं. तुम्हाला एखाद्या सिनेमाचा विचार पटू शकतो किंवा नाही पटू शकत, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर आपण पण ह्या निमित्तानं होतंय काय की एक आपल्या भारताच्या इतिहासातलं एक असं पान जे जवळ आपण दडपून टाकलं होतं, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की शविंग अंडर द कार्पेट. त्याच्याबद्दल आज इतक्या वर्षांनी का होईना पण लोक बोलतायत, हे मला असं वाटतं की सगळ्यात जमेची बाजू. नक्कीच. आणि आपण बघितलं की बॉलिवूड फिल्म म्हटली की गाणं लोक मेन एक्सपेक्ट करतात. या फिल्म मध्ये एक अँथम सॉन्ग आहे हम देखेंगे. तर आता रिव्होल्युशन कुठेतरी आपण बघतो की विवेक अग्निहोत्रींच्या ओव्हरऑल फिल्म मध्ये बघायला गेलं तर गाण्याचा वापर जो आहे तो नसतोच ऑलमोस्ट. तर मग या रिव्होल्युशन बाबत किंवा या गोष्टीबाबत काय सांगा? एक जे हम देखेंगे ते सुद्धा स्वप्नील बांदोडकर मराठी माणसानेच ते सुद्धा बनवलेलं आहे. सो त्याबाबत म्हणजे त्याची ती चाल पारंपरिक आहे, पण ते स्वप्नीलने खूप सुंदररित्या सिनेमामध्ये ते रिक्रिएट केलंय गाणं, अत्यंत छान. आणि ते म्हणजे मी तर सध्या ते माझ्या प्लेलिस्टवर आहे ते. आणि ते पल्लवीजींनी इतकं गोड गायलंय त्या तिघांनी मिळून, पल्लवीजी, स्वप्नील. सो शी इज अ व्हेरी गुड सिंगर. सी हम देखेंगे हा रिव्होल्युशनचा अँथम आहे खऱ्या अर्थाने. पण काय होतं, एखादी गोष्ट तुम्ही कशी वापरता, हम देखेंगे म्हणजे क्या देखेंगे, हा जो एक त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ह्या चित्रपटामुळे कुठेतरी जर बदलत असेल किंवा या चित्रपटामुळे त्याला जर वेगळी दिशा मिळत असेल
तर मला असं वाटतं काय म्हणू त्याचा हेतू सफल आहे असं मी समजतो. नक्कीच. आणि आता मी येईल थोडस कास्टिंगकडे, म्हणजे अनुपम खेर, मिथुन दास, त्याच्यानंतर दर्शन कुमार, असे सगळे स्टारकास्ट आणि खास करून अनुपम खेर सरांच्या बाबतीत बोलायला गेलं तर ऑलमोस्ट 530च्या दरम्यान त्यांची आता फिल्म सुरू आहे. तर मग यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव किंवा सेटवरचा एखादा किस्सा ऐकायला आवडेल. अनुपमजी इज अ फॅन्टॅस्टिक ऍक्टर. आणि मला सर्वप्रथम जेव्हा मला जेव्हा कळलं की झालं आपलं कास्टिंग, तेव्हा मी पहिला प्रश्न विचारला होता की बाकी कोण कोण आहे चित्रपटात. आणि तेव्हा मला हे जी नावं कळली सगळी, मिथुनदा आहे, तेव्हा मी सगळ्यात फॅसिनेट मिथुनदांच्या नावाने झालो होतो अर्थात. कारण ते आपले चाइल्डहुड हिरो, ज्यांच्याकडे आपण त्यांच्या स्टेप्स कॉपी केल्या, डिस्को डान्सर वगैरे सगळं आठवलंय. अनुपमजी हे आमचे टीचर होते. आम्ही जेव्हा NSD ला होतो तेव्हा ते चेअरमन होते NSDचे, आणि त्यांनी 7 दिवसाचा एक क्लास आमच्या बरोबर केला होता, आमच्या बॅच बरोबर. त्यामुळे अनुपमजी हे किती पॉझिटिव्ह माणूस आहे हे मला तेव्हाच अनुभव आला होता. सो वेन वी स्टार्टेड वर्किंग टुगेदर इट वॉज लाईक, मिथुनदांबरोबर माझं एकदा दोनदाच इंटरॅक्शन, फक्त 2 दिवसाचं काम होतं, नंतर ते गेले. पण जायच्या आधी आम्ही जवळजवळ एका संध्याकाळी त्यांना फेअरवेल सारखं आम्ही एक पार्टी केली होती. तेव्हा जवळ 2-2.5 तास त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारण्याचा एक खूप मोठा भाग्य मला लाभलं. आणि अनुपमजी तर म्हणजे त्यांनी मला मित्र बनवून टाकलं, बिकॉज ते रोज संध्याकाळी, त्यांचं काम असो नसो, ते स्वतःहून फोन करायचे, कुठे आहेस आज, आपण जेवायला एकत्र जातो. त्यांचं एकच होतं, बाकी तू काय पण कर, जेवायला रात्री माझ्याबरोबर यायचं, मी जिकडे जाईन तिकडे माझ्याबरोबर यायचं. आणि त्या सगळ्या ह्याच्यात आम्ही खूप बोलायचो, खूप गप्पा मारायचो. आजही म्हणजे मला आता सुद्धा पहिला मेसेज किंवा पहिला फोन काहीही झालं की त्यांचा येतो की अरे आपले 100 करोड झाले, अरे आपलं हे झालं, चांगली गोष्ट आहे, चांगलं चाललंय वगैरे. सो यु नो ही इज, ह्या सिनेमात काम करत असताना मला जाणवलं की मोठी माणसं मोठी का असतात. अँड नॉट ओनली दीज टू, पल्लवी मॅम, म्हणजे पल्लवी मॅमना तर मी त्या कधीपासून काम करतायत यार, चाइल्ड आर्टिस्ट असल्यापासून. शम्मी कपूर वगैरेच्या सिनेमांमध्ये पण त्या ऍज अ चाइल्ड आर्टिस्ट आहे पल्लवी मॅम. सोबत त्यांच्या बरोबर काम करताना कधीच ह्या इतक्या सिनियर, इतक्या अनुभवी आणि आपण इतके ज्युनियर हा कधी फीलच येत नाही त्यांच्यावर काम करताना. किंवा पुनीत इस्सरजी, ज्यांना आम्ही लहानपणी महाभारतातला दुर्योधन हीच आमच्या डोक्यातली इमेज त्यांची होती. सो हे लार्जर देन लाईफ पर्सनॅलिटीज आहेत सगळ्या. आणि माझ्या समवयस्क जे दर्शन आहे किंवा भाषा आहे, हे तर म्हणजे फार मस्त ऍक्टर्स आहेत सगळे. आणि खूप अशा वेळेला काम करायला खूप मजा येते, अशी जेव्हा माणसं बरोबर येतात तेव्हा. तर आता मी ओव्हरऑल येईल पुन्हा काश्मीर फाईलकडे, की लोक, किंवा आपण आता बघतो की मीडियामध्ये अनेक चर्चा सुरू आहेत, अनेक वेगवेगळी नावं लोक या फिल्मला देत आहेत, किंवा अनेक वेगवेगळे प्रोपोगंडाज होत आहेत, कॉन्स्पिरन्सी होत आहेत. तर ओव्हरऑल तुमच्या दृष्टीने ही फिल्म आजच्या युथ साठी काय बदल आणू शकते, येणाऱ्या काळात काय बदल ही फिल्म घेऊन येऊ शकते, काय वाटतं? आमचं काम फिल्म बनवणं होतं, आम्ही ती बनवली. आता त्याच्यावर कोणाला कॉन्ट्रोवर्सी करायचंय किंवा काय करायचंय हा लोकांचा मुद्दा आहे. मला एक कळतं, जेव्हा फिल्म इतकी चालते, जेव्हा फिल्म इतकी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचते, तेव्हा तुम्ही तिला मिअर एक प्रोपोगंडा फिल्म आहे असं म्हणून तुम्ही तिला झिडकारू नाही शकत. लोकांना त्यातलं काहीतरी भावतंय, लोकांना त्यातलं काहीतरी असं आहे जे लोकांना पटतंय, आणि म्हणून लोक स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून थिएटरला जाऊन, इतक्या मोठ्या संख्येनं थिएटरला जाऊन चित्रपट बघतायत. युथ साठी म्हणशील तर इतकंच आहे की आज या सिनेमाच्या निमित्ताने चर्चा सुरू आहे. खरंच उद्या काश्मीरी हिंदू त्यांच्या घरांमध्ये परत जाऊ शकतील का, हा खूप मोठा प्रश्न आहे. हा आजही अनुत्तरित आहे. पण कुठंतरी या सिनेमाच्या निमित्ताने हे प्रश्न विचारले जाऊ लागले, जे गेल्या 32 वर्षात कोणी विचारलेच नव्हते. हे माझ्या दृष्टीने खूप चांगले. ह्यातून पुढे जाऊन एका काश्मीर फाईल्सने समाज नाही बदलणार, पण असं म्हणतात ना की लॉंगेस्ट जर्नी इज ऑलवेज स्टार्ट विथ वन स्टेप. सो ही पहिली स्टेप आहे असं आपण समजूया. आणि ह्या दृष्टीने सगळ्याच पातळ्यांवर, राजकीय पातळीवर, कल्चरल पातळीवर, अनेक पातळ्यांवर काम होण्याची गरज आहे त्यांच्या पुनःप्रस्थापनासाठी. सो त्याच्यातलं कुठंतरी एक खारीचा वाटा आमच्या फिल्मचा आहे असं मी समजतो. नक्कीच. आणि याच्याशी रिलेटेड मला एक प्रश्न विचारायला आवडेल. ओव्हरऑल ही जी फिल्म आहे ही काश्मीरी पंडितांच्या स्थलांतरावरती किंवा त्या सगळ्या गोष्टी दाखवते. तर आता जर तुम्हाला चान्स मिळाला काही कॉन्ट्रीब्युट करण्याचा स्वतःहून काश्मीरी पंडितांसाठी, तर तुम्ही काय कराल? मला माहित नाही मी काय करू शकतो. ऍज अन आर्टिस्ट मी ऍज अन आर्टिस्ट कशाला, ऍज अ नागरिक मी जे करू शकत असेल. कारण काय,
खूप कॉम्प्लेक्स राजकीय परिस्थिती आहे. म्हणजे मी आता म्हणेन फार नाही मी काय वाटेल ते करेन वगैरे, त्याला काही अर्थ नाहीये. ह्याच्यासाठी खूप मोठ्या राजकीय विलची गरज आहे मुळात. आणि ते राजकीय विल तेव्हाच डेव्हलप होतं जेव्हा लोकांमध्ये जागृती होते. कारण आपण लोकशाही देशात राहतो. त्या लोकांमध्ये जागृती करण्याच्या प्रतीची पहिली स्टेप आहे ती आम्ही घेतली. आता ह्याला धरून जे काही करता येईल, जे काही म्हणजे उद्या समजा मला एखादी गोष्ट कळेल की हे जर आपण केलं तर कदाचित या कॉजला मदत होईल. ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मला असं वाटतं एक नागरिक म्हणून आपण सगळेच कटिबद्ध आहोत. येस, आणि नुकतंच 2-3 दिवसापूर्वी तिथीप्रमाणे शिवजयंती झाली आणि त्या दिवशी शेर शिवराज याची डेट अनाउन्समेंट झाली. त्याचा एक छोटासा लुक आम्हाला बघायला मिळाला. त्या फिल्म विषयी काय सांगाल? अफजल खानाच्या वधाविषयीची ती फिल्म आहे. शेर शिवराज स्वारी अफजल खान असं सिनेमाचं नाव आहे. दिग्पाल लांजेकर जे शिवराज अष्टक करू पाहतोय, 8 सिनेमांची सिरीज, त्यातलं हे 4थं पुष्प आहे. फर्जंदने याची सुरुवात झाली. फत्ते शिकस्त त्यातली दुसरी फिल्म होती आणि पावनखिंड ही आतापर्यंतची त्यातली सगळ्यात हिट फिल्म आहे. आता त्याच्यावर आम्ही 22 एप्रिल रोजी शेर शिवराज स्वारी अफजल खान, सिनेमाच्या नावातच खरं तर सिनेमाची कथा आहे संपूर्ण. जसं पावनखिंडच्या बाबतीतही आहे की काय चित्रपट काय पावनखिंड म्हणजे आपल्याला कळतं व्हॉट टू एक्सपेक्ट. पण जसं पावनखिंडमध्ये आहे, जे अनेक लोकांनी मला सांगितलं की आम्ही पावनखिंड पाहिला, ते इतिहास शिकलो होतो आम्ही शाळेत असताना, पण अनेक गोष्टी पहिल्यांदा कळल्या. तीच रिॲक्शन शेर शिवराज बघितल्यानंतर सुद्धा अनेक लोकांची येईल. कारण दिग्पाल हा केवळ पुस्तकांवर अवलंबून नसतो जेव्हा तो ऐतिहासिक चित्रपट बनतो. पुस्तकांच्या खूप पुढे जाऊन रिसर्च करून ऍक्च्युअल कागदपत्र तपासून अनेक लोकांना भेटून तो त्याचे सिनेमे घडवत असतो एखाद्या मूर्तिकारासारखी. आणि आय होप की शेर शिवराज सुद्धा तसाच लोकांच्या पसंतीस उतरेल जसे आतापर्यंतचे 3 चित्रपट उतरले. नक्कीच. म्हणजे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, फर्जंद असू दे, फत्ते शिकस्त, आता ज्या 3 सिनेमात झाल्या, की तुमचा लुक नेहमी रिव्हील होतो, कॉमन असतो. पण जो विलनिश लुक आहे किंवा जो बाजीप्रभूंचा लुक होता पावनखिंडमध्ये, तो खूप लेट रिव्हील झाला. तर तो लुक कुठेतरी सस्पेन्स ठेवला होता. तसं त्या फिल्मच्या बाबतीत ऍक्टर्स बद्दल तर मी विचारणार नाही की कोण कोण आहे, पण किती नवीन आणि किती जुने ऍक्टर्स याच्यात आम्हाला बघायला मिळते. खूप नवीन ऍक्टर्स आहेत ह्यावेळेला, खूप नवीन ऍक्टर्स आहेत आणि खूप सरप्राइझिंग चेहरे आहेत. म्हणजे तुमचं असं नक्की होईल जेव्हा नावं सगळी बाहेर येतील तेव्हा की अरे हे पण आहेत, हे पण आहेत, ह्या पण आहेत, अरे बापरे हे पण आहेत, हा पण आहे. सो ते आहे आणि इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग मिक्स ऑफ सिनियर नेम्स अँड ज्युनियर नेम्स. अरे म्हणजे एक सिनियर ऍक्टर्स सुद्धा आहेत, काही नवीन आत्ताचे समकालिक ऍक्टर्स किंवा माझ्यापेक्षाही ज्युनियर्स जे आहेत असेही आहेत. सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग मिक्स. नक्कीच. आणि मी आता या मराठी फिल्मच्या म्युझिककडे, मी काही दिवसांपूर्वीच देवदत्त बाजींचा एक इंटरव्ह्यू केला, मी तुम्हाला आय थिंक लिंक सुद्धा शेअर केलेली. त्यांनी पावनखिंडचं म्युझिक केलं. सो इतक्या सुंदर पद्धतीने आता मराठी म्युझिकचा दर्जा वाढत चाललाय आणि इतक्या सुंदर पद्धतीने रेडिओ स्टेशन्स वरती म्हणा किंवा युट्यूब वरती ती गाणी ट्रेंड होत आहेत. तर शेर शिवराजाच्या म्युझिक बद्दल किंवा या ओव्हरऑल महाराजांच्या ज्या मूवीज आहेत त्यांच्या म्युझिक विषयी काय सांगाल? देवदत्त हा एक अत्यंत टॅलेंटेड म्युझिक डायरेक्टर आहे. खूप यंग आहे तो मुलगा, बट ही इज, इफ यू आस्क मी, ही इज द फ्युचर ऑफ आवर मराठी इंडस्ट्री. आणि मी ह्या चित्रपटांचं म्हणजे फत्ते शिकस्त पासून देवदत्त या सगळ्या सिरीज बरोबर जोडला गेलाय. फत्ते शिकस्तची गाणी खूप गाजली, पावनखिंडची गाणी खूप गाजली. आता आहे ना ती एक शिवराज अष्टक प्लेलिस्टच तयार झालेली. म्हणजे माझ्यात तर ती फोनमध्ये नेहमी असते आणि माझी ती वर्कआउटची सॉंग आहेत सगळी. आणि मी जेव्हा जेव्हा अनेकदा जिम्स मध्ये पण बघतो ना, तर रणी फडकती लाखो झेंडे किंवा आता राजा आलं राजा आलं, लोकांना ते खूप असं एक सकाळी सकाळी खूप इन्स्पिरेशन देणारी गाणी आहेत. आणि त्याचबरोबर हेची देवा नका सारखा खूप भावुक करणारा अभंग आहे किंवा फत्ते शिकस्त मधली तुरडी आहे, भारुड आहे, कव्वाली आहे. मग विविध प्रकारचं आपल्या मातीतलं संगीत हे देवदत्त ह्या निमित्ताने, देवदत्त दिग्पाल ही डुओ जी आहे, कारण गाणी लिहितो दिग्पाल आणि ती इतकी सुंदर लिहितो तो. म्हणजे मला आठवतंय फर्जंद मधलं जे रायगड प्रशस्ती आहे किंवा हे वज्रबाहू महाबाहू, तर मी दिग्पालला विचारलं होतं हा कशातला श्लोक आहे, हा कुठल्या पुराणातला श्लोक आहे? तो म्हणाला नाही कशातलाच नाही, हा मी लिहिलाय. त्याने संस्कृत मध्ये ते गाणं लिहिलंय स्वतः. मला त्यावेळेला पासूनच त्याच्या प्रतिभेला मी सलाम केलेला आहे. गीतकार म्हणून तो फार वरच्या दर्जाचा आहे. तो दिग्दर्शक यशस्वी आहेच, लेखक यशस्वी आहेच, अभिनेता आहे, पण गीतकार म्हणून तो किती महत्वाचा गीतकार आहे हे कदाचित आज नाही
पण पुढच्या काही वर्षांनी लोकांना नक्की जाणवेल की या माणसाने काय गाणी लिहून ठेवली. थँक्यू सो मच सर, जॉईन झाल्याबद्दल आणि इतक्या छान गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सिद्धेश, थँक्यू सो मच. चलो, छान वाटलं बाय बाय. बोलून.